नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई येथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत तुकाई देवी मातेच्या चैत्र पौर्णिमेनिमित्ताने होणाऱ्या यात्रा उत्सवाची कुस्त्याच्या हंगामाने सांगता करण्यात आली। घोडेगावपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिंगवे तुकाई येथील तुकाई देवी मातेचं गावापासून 2 किलोमीटर अंतरावर नदीकाठी एकांतात अतिशय पुरातन मंदिर असून अतिशय जागृत देवस्थान असल्याची भावना शिंगवे तुकाईसह परिसरातील भाविकांची असल्यामुळे यात्रेनिमित्ताने परिसरासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असल्यामुळे यात्रा कमिटीकडून विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे यावर्षी आयोजन करण्यात आलं होतं। यात कावड मिरवणूक, छबिना, हजेरी व जंगी कुस्त्यांचा हंगामा भरवण्यात आला होता। यात्रेनिमित्ताने मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता। येथील कुस्तीच्या आखाड्यात शेवटची कुस्ती गावातील कुस्तीपटू राजेंद्र होंडे तसेच संभाजीनगर येथील मल्ल यांच्यात लढत झाली। या मल्लांना ग्रामस्थांकडून 11,000 रुपये इनाम देण्यात आला। हा यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे प्रमुख माजी सरपंच योगेश होंडे, दीपक पवार, सतीश थोरात, भाऊसाहेब धायबर, संभाजी पवार, विठ्ठल दिघे, संतोष दिघे, दत्तात्रय दरंदले, केरुभाऊ गवळी, सुनील विधाते, भाऊसाहेब होंडे, एकनाथ पवार, बाळासाहेब गवळी, उद्धवराव होंडे, योगेश संजय होंडे, दीपक पवार, बद्रीनाथ गुंड, उत्तम माधव पवार, एकनाथ पवार, गोविंद दिघे, अशोक दिघे, गणेश दिघे, रवींद्र पवार यांनी परिश्रम घेतले। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोपान भगत, नेवासा। नेवासा तालुक्यातील असलेलं तुकाई शिंगवे, या तुकाई शिंगवे गावाचं ग्रामदैवत असलेलं तुकाई माता याचा यात्रा उत्सव आज जंगी कुस्त्याच्या हंगामाने या यात्रा उत्सवाची सांगता झाली आहे। माझ्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटीचे काही प्रमुख आहेत आणि प्रमुख ग्रामस्थ सरपंच या ठिकाणी सतीशराव थोरात आहेत, त्याचबरोबर योगेश जे आहेत। काय सांगाल, यात्रा उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या पार पडला? खरं तर आमचा आई जगदंब ग्रामदैवत तुकाई मातेचा हा यात्रा उत्सव सालाबादप्रमाणे दरवर्षी यावर्षी अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला। काल शनिवार दिनांक 4 तारखेला सकाळी 8 ते 10 कावडी मिरवणूक अतिशय तरुण वर्गाच्या आणि महिला वर्गाच्या सहकार्याने सर्वांनी गावाने एकत्र येऊन अतिशय गर्दीच्या स्वरूपात आणि अतिशय आनंदात शिस्तीत हा कावडी मिरवणूक उत्सव झाला। त्यानंतर संध्याकाळी आम्हाला छबिना व दारूची आतिषबाजी, त्यानंतर एक ऑर्केस्ट्रा म्युझिकल ऑर्केस्ट्रा नाईट शो सुरेखा युरेकर यांचा झाला। त्यानंतर सकाळी हाजऱ्याचा कार्यक्रम व त्यानंतर आता 4 वाजता जंगी हंगामा सर्व तरुण वर्ग ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आणि यात्रा कमिटीच्या सहकार्याने सर्वांनी अतिशय मेहनतीनं हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडला। सर्वांचे मनापासून आभारी आहोत। यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने या ठिकाणी भरला होता। आज या उत्सवाचा शेवटचा दिवस, या दिवशी या ठिकाणी हंगामा एकदम भव्य दिव्य स्वरूपाचा या ठिकाणी झाला। पारंपरिक पद्धतीने पूर्वीपासून एक चालत आलेली एक परंपरा या शिंगवे तुकाई गावामध्ये आहे की या ठिकाणी शेरणी वाटप म्हणजे गुळ वाटप या ठिकाणी केला जातो की सर्व समाजाचा एकोपा, त्या समाजामध्ये गोडवा निर्माण व्हावा या पद्धतीने म्हणजे पूर्वीपासून हा चालत आलेली ही प्रथा इथून पुढे एकदम म्हणजे आनंदी आणि उत्साहात चालू आहे। गावाच्या गावामध्ये समाजात एकोपा एकदम व्यवस्थित या ठिकाणी आहे। सर्व ग्रामस्थांनी, यात्रा कमिटीनी हा उत्सव एकंदरीत पूर्ण होण्यासाठी सर्वांचा सहभाग अतिशय बहुमोलाचा होता। या ठिकाणी मी शिंगवे तुकाई ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या देवीला येणाऱ्या सर्व भाविकांचे आणि समस्त ग्रामस्थांचे ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो आणि हा यात्रा उत्सव संपला। आज या सांगता झाली या उत्सवाची हंगामाने, या निमित्त मी सर्वांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। सरपंच, काय सांगाल, अतिशय शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आजचा हा यात्रा उत्सवाची तुमची सांगता झाली आहे? आज गेले 2 दिवसापासून आमच्या गावचा शिंगवे तुकाई मातेचा यात्रा उत्सव होता। या ठिकाणी फक्त शिंगवे तुकाई गावच नाही तर आजूबाजूला असणारे घोडेगाव असेल, वांजुळी असेल, मांडे मोरगाव असेल, गुंदाळा असेल, पांगरमल, राजेगाव या सर्व ठिकाणाहून या ठिकाणी भक्तमंडळ येतात। या भक्तांचं मी शिंगवे तुकाई ग्रामस्थांनी स्वागत करतो आणि आज अतिशय चांगल्या वातावरणामध्ये सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ही यात्रा साराप्रमाणे साजरी केली। मी सर्वांचं या निमित्तानं आभार व्यक्त करतो आणि असंच या पुढील काळात आपल्या मातेचा ग्रामदैवताचा उत्सव नेहमीप्रमाणे असाच शांततेत वातावरणामध्ये साजरा व्हावा